एव्हरी एप्रिल आपण जेव्हा पहिल्यांदा नवीन फायनान्शियल वर्ष सुरू करतो, टार्गेट सेट करतो, तर काय बघायला हवं, की मागच्या फायनान्शियल इयरमध्ये काय वर्कआउट झालं आणि काय वर्कआउट नाही झालं. तर असं काय एनालिसिस आपण करू शकतो? 31 मार्च म्हणजे बिझनेस रिसेट. बिझनेस रिसेट ऑफ माइंडसेट, बिझनेस रिसेट ऑफ गोल्स, हं, टार्गेट्स. हं. फायनान्शियल वर्ष जो असतो ना, त्याच्यामध्ये टार्गेट सेटिंग बऱ्यापैकी होते. फंड ॲलोकेशन हा एक प्रकार असतो आणि फंड ॲलोकेशनचा एक्सपेन्स हा एक ॲक्शन प्लॅन असतो. बजेट इज ऑल्सो अबाउट प्लॅनिंग. म्हणजे हं. आपल्याला बजेटबद्दल पूर्ण 12 महिन्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं. बजेट अलोकेशनमध्ये 50% मिनिमम 50% हा फिक्स्ड बजेट असला पाहिजे. मार्चमध्ये जेव्हा आपण फायनान्शियल कॅल्क्युलेशन करतो, तर फक्त कंप्लायन्ससाठी न करता आपल्या बिझनेसचा खरा रिसर्च आणि एनालिसिस, पैशाचा खरा लेखाजोखा आपल्यासाठी करायला हवं. या टायमामध्ये आपल्याला खरोखर चार्टर्ड अकाउंट बद्दल किंमत समजते. मार्च ते एप्रिल ह्याच्यामध्ये एक एक्सटर्नल CFO तुम्ही हायर करून तुमची स्वतःची एक बिझनेस स्ट्रॅटेजी बॅलन्स शीट अशी बनवू शकता. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कुठच्या बिझनेससाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि प्रोफेशनल जे तुम्हाला गायडन्स देऊ शकतात ना, सरकारचे नियम, इन्कम टॅक्सचे बदललेले नियम, जीएसटीचे बदललेले नियम. एक एंटरप्रेन्योर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज ठेवू नाही शकत. ठेवणं गरजेचं असतं, पण नाही ठेवू शकत. तर अशा वेळेला तुमचा चार्टर्ड अकाउंटंट बिकम्स युअर सेकंड ब्रेन. फायनान्शियल न्यू इयर जेव्हा सुरू होतं, तेव्हा प्रत्येक उद्योजक हा मार्चच्या गडबडीमध्ये असतो आणि मार्च एंडिंग हे स्ट्रेसफुल मंथ असू शकतो. पण आपण जसं आपला फायनान्सचा लेखाजोखा बघतो, तसाच फायनान्शियल इयरच्या स्ट्रॅटेजीचा पण लेखाजोखा बघितला पाहिजे. आणि मार्च एंड शुड नॉट बी अ फायनान्शियल कॅल्क्युलेशन ओन्ली. तिथे आपण स्ट्रॅटेजी रिसेट करायला पण तो मंथ वापरायला हवा. म्हणजे व्हॉट वर्कड अँड व्हॉट डिड नॉट वर्क. तर आपण आज ह्या विषयावर बोलूया, की एव्हरी एप्रिल आपण जेव्हा पहिल्यांदा एक नवीन फायनान्शियल वर्ष सुरू करतो, टार्गेट सेट करतो, तर काय बघायला हवं, की मागच्या फायनान्शियल इयरमध्ये काय वर्कआउट झालं आणि काय वर्कआउट नाही झालं. तर असं काय एनालिसिस आपण करू शकतो? 31 मार्च म्हणजे बिझनेस रिसेट. बिझनेस रिसेट ऑफ माइंडसेट, बिझनेस रिसेट ऑफ गोल्स, हं, टार्गेट्स. हं, आपण काय केलं, कुठे चुकलो, कुठे गॅप राहिला, कुठे परफॉर्मन्स चांगला झाला म्हणजे त्याला आपण जास्ती वाढवू शकतो वेगाने. तर इट इज अ माइंड रिसेट नॉट ओन्ली फॉर द एंटरप्रेन्योर हं. बट फॉर द एंटायर टीम. फायनान्शियल वर्ष जो असतो ना, त्याच्यामध्ये टार्गेट सेटिंग बऱ्यापैकी होते. लाईक फॉर एक्झाम्पल, फुटबॉलच्या गेममध्ये जर विचार करा, तुम्ही जर गोल पोस्ट नसला तर हं, लात तरी कुठे मारायची, म्हणजे कुठच्या हं, दिशेला बॉल मारायचा ते हं, समजत नाही. हं, तर 31 मार्च इज दॅट गोल पोस्ट, हं. ज्याच्या आधारे आपण आपले बिझनेसचे पाऊल रोज पुढे नेतो. करेक्ट. तर अत्यंत महत्त्वाचा वर्ष असतो 31 मार्चपर्यंतचा. हं, आणि 1 एप्रिलपासून परत नवा डाव सुरू होतो. तर प्लॅनिंग सुरू होते. म्हणजे हं, 31 मार्चच्या अगोदर टार्गेट्स अचीव्ह करण्याची घाई असते. हं, ही घाई जानेवारीपासूनच सुरू होते अनेक हं, कंपनीजमध्ये हं, किंवा अनेक एंटरप्रेन्योर्सच्या मनामध्ये आणि माइंडमध्ये. हं. 1 एप्रिल नंतर प्लॅनिंग सुरू होते पुढच्या 12 महिन्याची. हो. तर इट इज अ कंप्लीट रिसेट टाईम. आणि हं, ह्याच वेळेला म्हणजे सगळं मापदंड करणं गरजेचं आहे, की आपण आपले रिसोर्सेस काय आहेत, आपले रिसोर्सेस काय होते हं, आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला ॲडिशनल रिसोर्सेस काय लागणार. हं, मग ते एक्सपान्शन असेल, कन्सॉलिडेशन असेल, जॉग्राफिक एक्सपान्शन असेल, ॲडिशनल टीममेट्स असतील, हं, कोणाचे टार्गेट रिसेट करायचे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या एप्रिल महिन्यामध्ये आता सुरू होतील. हं, तर एप्रिल हा प्लॅनिंगचा महिना मानला जातो. हं, कारण एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्ही पुढच्या 12 महिन्याचं टार्गेट सेट करतात हं, सगळ्याच दृष्टिकोनातनं. हं, बिझनेस, रेव्हेन्यू, प्रॉफिट, परफॉर्मन्स, प्रोडक्टिव्हिटी, तुमच्या वेंडर मॅनेजमेंट सिस्टम्स, म्हणजे नवीन जॉग्राफिक एरियाज ऑफ बिझनेस, नवीन आयडेंटिफिकेशन ऑफ टार्गेट ऑडियन्स. हं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये लोकांना करताना बघता येतात. ग्रेट. सो आपण एप्रिलमध्ये जेव्हा नवीन स्ट्रॅटेजी बनवतो, तेव्हा बऱ्याचदा लोक मार्चचं टार्गेट झालं तर सेलिब्रेट करतात. पण जर नाही झालं तर त्याच्यावर एनालिसिस जास्त होतं. पण मला वाटतं की व्हॉट वर्कड अँड व्हॉट डिडंट वर्क दोन्हीवर एनालिसिस करायला हवं. कारण फक्त टार्गेट अचीव्ह झालं ते महत्त्वाचं नाहीये. कसं अचीव्ह झालं, दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. तर मार्चमध्ये जसं आपण प्लॅनिंग करतो, तसं बजेट ॲलोकेशन असा एक विषय असतो. बऱ्याच स्मॉल आणि मीडियम एंटरप्रेन्योर्सला हे माहीत नसतं, की आपण बजेट ॲलोकेशन हे एप्रिलमध्ये करत असतो. म्हणजे वर्षभर आपण जे प्लॅन करणार आहोत, वर्षभर आपलं जे टार्गेट आहे,
त्याला लागणारा जो फंड आहे, त्याचं पण प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी यावर्षी मार्केटिंगमध्ये किती वापरणार आहे किंवा मी रिक्रुटमेंटमध्ये किती फंड वापरणार आहे किंवा माझं एक्सपान्शनमध्ये आणखीन काही नवीन मार्केट्समध्ये एंटर करण्यासाठी मी काय फंड वापरणार आहे. तर फंड ॲलोकेशन हा एक प्रकार असतो आणि फंड ॲलोकेशनचा एक्सपेन्स हा एक ॲक्शन प्लॅन असतो. तर ह्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. मी तर असं म्हणेन की बजेट इज ऑल्सो अबाउट प्लॅनिंग. म्हणजे हं. आपल्याला बजेट बद्दल पूर्ण 12 महिन्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बिझनेस हं. याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फ्लक्च्युएशन असतात. हं. ते सीझनल असू शकतो, गव्हर्नमेंट डिसिजन बेस्ड असू शकतो, एक्सटर्नल जिओपॉलिटिक्स बेस्ड असू शकतो, Yeah. वगैरे वगैरे. परंतु मी असं म्हणतो की बजेट ॲलोकेशनमध्ये 50% मिनिमम 50% हा फिक्स्ड बजेट असला पाहिजे. हं. बॅलन्स 50% फ्लक्च्युएटिंग असला पाहिजे. हं. आता कोणाच्या बिझनेसमध्ये ते 20% फ्लक्च्युएटिंग असू शकतो, कोणाच्या बिझनेसमध्ये तो 50% फ्लक्च्युएटिंग असू शकतो. हं. परंतु फिक्स्ड ॲलोकेशन जे आहे दॅट विल टेक केअर ऑफ द रुटीन वर्किंग ऑफ द बिझनेस. आणि 50% किंवा कोणाच्या बिझनेसमध्ये 30, 35, 40% डिपेंड्स ऑन द बिझनेस. हा फ्लक्च्युएटिंग जो बजेट असतो ना, याचा वापर असतो अनसर्टन्टीजला मॅनेज करायला, सरप्राईज ग्रोथला मॅनेज करणारा, सरप्राईज ऑपॉर्च्युनिटीजला मॅनेज करणारा. जिओपॉलिटिकल सिनारिओ जर बदलला, जे आता सध्या आपण एक ग्लोबल सिच्युएशन पाहतोच आहोत, हो. तर अशा परिस्थितींना सामोरेला जाणं, या सगळ्या गोष्टींना मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे एक फ्लक्च्युएटिंग बजेट असला पाहिजे. फिक्स बजेटनी काय होतं की तुमचं अस्तित्व अश्युअर होऊन जातं की बाबा हे आपल्याला टिकण्यासाठी हे केलंच पाहिजे. आणि फ्लक्च्युएटिंग बिझनेस असतो ना, तो माहोल प्रमाणे वापरला गेला पाहिजे. म्हणजे जसं माहोल बदलत जाईल तसा त्याचा वापर चेंज होत राहणार. आणि सीझनल बिझनेसेसमध्ये कधी कधी सीझन एवढा चांगला निघतो की यू विल नीड बेटर कॅश फ्लो इन प्लेस. तर त्यावेळेला जर आपण शोधाशोध करायला गेलो तर वी विल लूज आउट ऑन डिसिजन मेकिंग अँड टाइम किंवा टाइम बेस्ड डिसिजन मेकिंग. तर या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही बजेट प्लॅनिंग करणार तेव्हा जर या धारेवर जर तुम्ही विचार केला, कदाचित ते फायदेशीर ठरेल. कारण बजेट शेवटी अत्यंत महत्वाचं असतं. बजेट असतं पैशाचं, बजेट असतं रिसोर्सेसचं, बजेट असतं डिसिजन्सचं की कुठच्या महिन्यामध्ये मी काय निर्णय घेणार आहे. कारण भरपूर डिसिजन्स आहेत ना, हे सीझन बेस्ड सुद्धा असतात. पावसाळ्यातले आपले निर्णय वेगळे असतात, विंटरमध्ये आपले निर्णय वेगळे असतात, समरमध्ये आपले निर्णय वेगळे असतात. म्हणजे सीझन म्हणजे नेमकं ह्या टाईपचे सीझन्स नव्हे, तर इव्हन सणांच्या अनुभवाने म्हणजे सण असतात, इंडिपेंडन्स डे असतो, रिपब्लिक डे असतो. बऱ्याच बिझनेसेससाठी हे अत्यंत मोठे दिवस असतात. बरेच असे उद्योजक असतात जे 12 महिन्यामधनं फक्त दिवाळी त्यांचा सीझन असतो, तर 11 महिन्याची त्यांची तयारी असते त्या दिवाळीच्या महिन्यासाठी. बऱ्याच लोकांचा सीझन असतो अमुक सीझनच्या निगडीत असून. आता फॉर एक्झाम्पल जे पावसाशी निगडीत बिझनेसेस असतात, छत्र्या म्हणा किंवा एनी प्रोटेक्टिव्ह गेअर फ्रॉम वॉटर, तर त्यांच्यासाठी ते 4 महिने महत्वाचे असतात. तर त्यांची 8 महिन्याची तयारी असते जे त्या 4 महिन्यामध्ये काम करू शकतात. म्हणजे वेगाने आणि प्लॅनिंगने काम करू शकतात. गणपती बाप्पाचा वेळ असतो. गणपती बाप्पाच्या वेळेवर बरेच असे उद्योजक आहेत जे फक्त गणपती बाप्पांच्या सेलिब्रेशनशी निगडीत असतात. तर ते सुद्धा फक्त त्या 11 दिवसांसाठी बॅलन्स 340-45 जे काही दिवस असतील त्याच्यावर ते मेहनत करतात. तर तुम्हाला प्लॅनिंग करणं अत्यंत महत्वाचे आहे. जे सीझनल बिझनेसेस असतात ना, त्यांचं प्लॅनिंग भक्कम असतं. कारण त्यांना भरपूर वर्षांचा अनुभव असतो की बाबा मला या पर्टिक्युलर दिवसांचं लेव्हरेज घ्यायचंय. तर बाकी बिझनेसेस जे असतात ते 12 महिन्याचे बिझनेस असतात. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट बिझनेस हा 12 महिन्याचा बिझनेस आहे. तर रेस्टॉरंटमध्ये आम्हाला मेन्यू प्लॅनिंग करावी लागते. रेस्टॉरंटमध्ये आम्हाला सर्च प्लॅनिंग करावी लागते. सर्च म्हणजे कसं असतं की फॉर एक्झाम्पल जशा दिवाळी वगैरे सुरू होतात तेव्हापासून ते फेब्रुवारी पर्यंत हा एकदम पॉझिटिव्ह पिरियड मानला जातो. क्लायमेट पण फेवरेबल होतं. कारण मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा मेजॉरिटी ऑफ द पार्ट ऑफ इंडिया इथे समर जरा कडक असतं. पण विंटर्स जे असतात ना, म्हणजे पावसाळ्याच्या नंतरचा जो पिरियड असतो ना, तो जरा गोड असतो. तर त्याच्यामुळे लोकांची सायकोलॉजिकल बाईंग फार चेंज होऊन जाते. वेदर इट इज क्लोथिंग, वेदर इट इज शॉपिंग ऑर वेदर इट इज फूड एक्सपिरियन्सेस, रेस्टॉरंट गोईंग वगैरे. आता रेस्टॉरंट गोईंग तर म्हणा कल्चरच झालेलं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सीझन लोकांना फ्रायडे, सॅटर्डे, संडे अगोदर होतं. पण आता पूर्ण आठवडा लोक रेस्टॉरंटचा लाभ घ्यायचा प्रयत्न करतातच. आणि यंगस्टर जे असतात दे डोंट बिलीव्ह इन इन्व्हेस्टिंग मोर टाइम ऑन कुकिंग अनलेस इट इज अ पॅशन. बऱ्याच लोकांना कसं असतं कुकिंग हा एक पोरखेळ झालेला आहे, त्यांना इट इज अ डिस्ट्रेसर म्हणून ते करतात. पण बऱ्याच लोकांना त्याचा कंटाळा येतो. तर लॉट ऑफ रेस्टॉरंट्स आर नाव 365 डेज डुईंग गुड बिझनेस. तर तुमच्या बिझनेस प्रमाणे तुम्ही हे प्लॅनिंग करू शकता
आणि बजेटरी प्लॅनिंग इज डेफिनेटली डिपेंडिंग तुमच्या बिझनेसेसमध्ये कुठच्या दिवसांमध्ये कशा टाईपचं फ्लक्च्युएशन असतं त्याप्रमाणे तुम्ही करता. ग्रेट. आय थिंक मार्चमध्ये ना बऱ्याच लोकांचं सीए बरोबर इंटरॅक्शन खूप वाढतं, की मार्च आहे म्हणजे मला सीए बरोबर मीटिंग आहे किंवा माझे कंप्लायन्स करायचं आहे. तर कंप्लायन्स आणि आपलं सीए रिलेटेड जे कॅल्क्युलेशन आहे, दॅट इज वन पार्ट ऑफ बिझनेस. पण खरं ॲनालिसिस मार्चमध्ये हे करायला हवं, की आपला बिझनेस आपल्यासाठी प्रॉफिट अँड लॉस कसा दिसतोय. म्हणजे एक बॅलन्स शीट आपण कंप्लायन्ससाठी करायला हवी आणि एक बॅलन्स शीट आपण आपल्या डिसिजनसाठी करायला हवी. म्हणजे सीएला फक्त टॅक्स आणि जीएसटी याच्यासाठी आपण एक हिशोब करतो. पण बिझनेससाठी माझ्या कुठल्या प्रोडक्टमध्ये किती मार्जिन मिळालं किंवा कुठलं प्रोडक्टचा माझा टर्नओव्हर किती आहे, किती पर्सेंट माझ्या टर्नओव्हरचा हा प्रोडक्ट आहे किंवा कुठल्या मार्केटमधून मला किती बिझनेस येतोय आणि त्याच्यावर बेस्ड मग नवीन स्ट्रॅटेजी बनवावी लागते. तर मार्चमध्ये जेव्हा आपण फायनान्शियल कॅल्क्युलेशन करतो, तर फक्त कंप्लायन्ससाठी न करता आपल्या बिझनेसचा खरा रिसर्च आणि अनालिसिस पैशाचा खरा लेखाजोखा आपल्यासाठी करायला हवं, असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? तर मला असं वाटतं की या टायमामध्ये आपल्याला खरोखर चार्टर्ड अकाउंट बद्दल किंमत समजते. कारण ह्याच महिन्यामध्ये तुमचं सगळ्यात जास्ती संभाषण मार्च आणि एप्रिलमध्येच, जानेवारीपासून सुरू होतं, पण मार्च आणि एप्रिलमध्ये जास्ती प्रमाणात तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्कात असता. चार्टर्ड अकाउंटंटसाठी एक माझी महत्वाची सूचना आहे, म्हणजे सजेशन आहे, की ही अशी वेळ आहे जिथे तुम्ही अजून कस्टमर्स अक्वायर करू शकता. फॉर एक्झाम्पल, जे चार्टर्ड अकाउंटंट्स प्रोएक्टिव्ह असतात, म्हणजे दोन प्रकारचे चार्टर्ड अकाउंटंट असतात. एक चार्टर्ड अकाउंटंट असा असतो की त्याला आपण प्रश्न विचारला ना तरच तो उत्तर देतो, नाहीतर तो उत्तर देत नाही. तो फक्त त्याचं बॅलन्स शीट आपल्याला फायनल ऑडिट रिपोर्ट कसा फाईल करायचा त्याच्यावर त्याचा भर असतं. करेक्ट. दुसरा चार्टर्ड अकाउंटंट असतो, तो तुमचा फायनान्शियल कन्सल्टंट पण बनतो. तर तो तुम्हाला प्रोएक्टिव्हली मार्गदर्शन करत राहतो. दर महिन्याला, म्हणजे फक्त वर्षाच्या अखेरीला नाही, तर दर महिन्याला तो तुम्हाला इनपुट्स देत राहतो. मी नेहमी असं लोकांना म्हणतो की यू शुड बिकम द कस्टमर ऑफ युअर कस्टमर आणि यू शुड गेट कस्टमर्स फॉर युअर कस्टमर. जर तुम्ही असे करत असाल तर तुमचा बिझनेस सुद्धा वेगाने वाढतो. तर फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो तुम्हाला मी. जो एक प्रोएक्टिव्ह चार्टर्ड अकाउंटंट असतो ना, तो मॅच मेकिंग देखील करतो. म्हणजे त्याच्याकडे समजा 100 कस्टमर्स आहेत, तर एखादा कस्टमर समजा तुमच्यासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशनसाठी चांगला असला किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशनसाठी चांगला असला किंवा तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर असू शकला किंवा तुमच्या बिझनेससाठी तो डीलरशिप घेऊ शकला सेल्स रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी किंवा तुमच्या बिझनेसला तो वेंडर बनू शकला. जर तसं त्यांनी मॅच मेकिंग करून दिलं ना, तर यू बिकम मोर व्हॅल्युएबल फॉर द ऑर्गनायझेशन. कारण तुम्ही आता तुमच्या कस्टमरच्या हिताचा विचार करताय, फक्त सर्व्हिस देण्याच्या पलीकडे तुम्ही जाताय. आणि अशा चार्टर्ड अकाउंटंट्सकडे भरमार असतो कस्टमरचा, म्हणजे त्यांची क्षमता नसते एवढे कस्टमर त्यांच्याकडे हँडल करायला येतात. ते बऱ्याच लोकांना ते रिफ्यूज करतात. तर तुम्ही जर तसे चार्टर्ड अकाउंटंट असलात तर डेफिनेटली यू विल बी इन ग्रेट डिमांड. हे एक झालं की तुम्ही तुमच्या कस्टमरचे कस्टमर बना. म्हणजे प्रत्येक चार्टर्ड अकाउंटला असं म्हणेन की तुमचे जेवढे कस्टमर्स आहेत त्यांना जर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस जर देत गेलात तर तुमचे नाती अजून घनिष्ठ होऊन जातात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं मी म्हणालो, कस्टमरला कस्टमर जोडून द्या. तुम्हाला तुमच्या कस्टमरचा डीएनए एवढा चांगला समजतो की तुम्ही तुमच्या म्हणजे त्या एंटरप्रेन्योरच्या नंतर एखादा चार्टर्ड अकाउंटंट त्या बिझनेसचं प्रेझेंटेशन कोणालाही जगामध्ये देऊ शकतो हमखास. कारण त्याला सगळे धागेदोरे माहीत असतात तुमच्या बिझनेसचे. ही नोज द पल्स ऑफ युअर बिझनेस, ही नोज द डीएनए ऑफ युअर बिझनेस. तर एखादा चार्टर्ड अकाउंटंट जर तुमचा ब्रँड अँबॅसेडर झाला तर तो तुम्हाला अधिक बिझनेस आणून देऊ शकतो. जर तुम्ही असं कराल, म्हणजे हे चार्टर्ड अकाउंटंटसाठी एक माहिती आहे, जर तुम्ही असं कराल तर नक्कीच तुम्ही एवढ्या डिमांडमध्ये येतील ना की प्रत्येक एंटरप्रेन्योर तुमचा क्लायंट व्हायची इच्छा ठेवणार. भरपूर असे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत जे त्यांच्या कंपनी कस्टमर्सच्या कंपनीजमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतात. त्यांना आयपीओ आणायला मदत करतात, त्यांना फंड रेज करायला मदत करतात, त्यांना जॉग्राफिकल एक्सपान्शनमध्ये मदत करतात, त्यांना रेफरन्सेस देतात, त्यांना नॉलेज देतात आणि त्यांना त्यांच्या बँक बॅलन्सेसवर किंवा त्यांच्या रेव्हेन्यू जनरेशन्सवर मार्गदर्शन करतात. तर अशा प्रोएक्टिव्ह चार्टर्ड अकाउंटंटची अत्यंत जबरदस्त गरज आहे. मी तर असे देखील अनेक चार्टर्ड अकाउंटंट्सना ओळखतो जे त्यांच्याच कस्टमर्सच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर्स बनतात. कारण दे हॅव गॉट द फर्स्ट आय ऑन टू देअर बॅलन्स शीट. त्यांना माहिती आहे की बाबा ह्या एंटरप्रेन्योरची कॅपॅसिटी आणि केपेबिलिटी किती आहे. आणि मनी इज वेलकम टू एव्हरी एंटरप्रेन्योर.
समजा जर ते त्याच्या चार्टर्ड अकाउंटंट कडनं आलं तर मग त्या चार्टर्ड अकाउंटंटचं सुद्धा स्किन इन द गेम आलं. मग तो लिकेजेसवर लक्ष टाकतो, मग तो प्रोडक्टिव्हिटीवर लक्ष टाकतो, मग तो प्रॉफिटेबिलिटीवर लक्ष टाकतो आणि तुम्हाला एक इंडिपेंडेंट मॉनिटर मिळतो जो त्याच्या फीजमध्ये इंटरेस्टेड तर असतोच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कंपनीच्या व्हॅल्युएशनमध्ये आणि कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये सुद्धा तो सहभागी बनतो. Correct. तर अशा पद्धतीचा चार्टर्ड अकाउंटंट निवडा, असं माझं मेसेज आहे एंटरप्रेन्योर्सला, उद्योजकांना. आणि चार्टर्ड अकाउंटंट्सना अशी विनंती आहे की तुम्ही व्हॅल्यू एडिशन करा त्या कंपनीजमध्ये, म्हणजे तुमचं डिमांड देखील वाढत जाईल. तर असा हा दोनतर्फी गेम झालेला आहे सध्या. व्हेरी गुड. सो आपण जसं सीए कडनं आपलं फायनान्शियल अनालिसिस करून घेतो, हल्ली ना सीएफओ सर्व्हिसेस पण मिळालेल्या आहेत. बरेच सीए असे आहेत जे एक्सटर्नल किंवा आउटसोर्स सीएफओ अशी एक सर्व्हिस देतात आणि फक्त कंप्लायन्सची बॅलन्स शीट न करता किंवा मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये ERP सोल्युशन्स असतात, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. म्हणजे त्यांना वर्षभर आपल्या एंटरप्राइजमध्ये काय काय रिसोर्सेस कसे वापरले आणि कसे आपण पुढे वापरायचे असं डॅशबोर्ड्स येतात. पण तेवढं मोठं सॉफ्टवेअर किंवा तेवढं मोठं अनालिसिस कदाचित छोट्या उद्योजकांना नाही मिळणार. पण एक आउटसोर्स सीएफओ हे सगळे डॅशबोर्ड बनवून देऊ शकतो. म्हणजे आपल्याला असं एक वाटतं की माझ्या ह्या प्रोडक्टमध्ये मला इतकं मार्जिन आहे, पण तितकं मार्जिन ॲक्च्युली आपण अर्न केलं का ह्या मागच्या वर्षी, असे अनालिसिस सीएफओ करून देऊ शकतो. मला वाटतं ह्या मार्च ते एप्रिल ह्याच्यामध्ये एक एक्सटर्नल सीएफओ तुम्ही हायर करून तुमची स्वतःची एक बिझनेस स्ट्रॅटेजी बॅलन्स शीट अशी बनवू शकतो. असं व्हॉट डू यू थिंक अबाउट? 100% कारण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कुठच्या बिझनेससाठी अत्यंत महत्वाचं असतं आणि प्रोफेशनल जे तुम्हाला गायडन्स देऊ शकतात ना, सरकारचे नियम, इन्कम टॅक्सचे बदललेले नियम, जीएसटीचे बदललेले नियम, तर एक एंटरप्रेन्योर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज ठेवू नाही शकत. ठेवणं गरजेचं असतं पण नाही ठेवू शकत. तर अशा वेळेला तुमचा चार्टर्ड अकाउंटंट बिकम्स युअर सेकंड ब्रेन. तुमचा चार्टर्ड अकाउंटंट, तुमचा लॉयर जो तुमचे कॉन्ट्रॅक्ट मॉनिटर करेल, त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स तुम्हाला आयडेंटिफाय करून देईल. तर अशा टाईपचे प्रोफेशनल जर तुम्ही जोडत गेलात तर दे बिकम युअर सेकंड ब्रेन आणि दॅट बिकम्स अ बॅकअप सर्व्हिस. आता एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा एखादा चांगला लॉयर हा तुमचा एम्प्लॉय बनणं फार कठीण आहे, कारण त्यांचं जे एम्प्लॉय बनण्याचं रेम्युनरेशन असेल किंवा कॉम्पन्सेशन असेल ते तुमच्या बिझनेसला कदाचित परवडणार नाही. तर अशा लोकांना तुम्ही ऑनबोर्ड ॲज प्रोफेशनल्सच करू शकता आणि त्यांचा डिवायडेड वेळ असतो. म्हणजे त्यांच्याकडे जर समजा 50-100 क्लायंट्स असतील तर त्यांचा वेळ आणि त्यांचे रिसोर्सेस त्या 50-100 क्लायंट्समध्ये डिवायडेड असतात. तर तुम्ही चांगल्या प्रोफेशनलचा लाभ कसा घेऊ शकतात हे तुमच्यावर आधारित असतं. तर ॲज अन उद्योजक, ॲज अ एंटरप्रेन्योर तुम्हाला त्यांच्याबरोबर कॉन्स्टंटली निगडीत राहणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्याकडनं तुम्हाला योग्य स्ट्रॅटेजीज मिळतील आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. तुम्ही अंब्रेलाच्या खाली आहात आणि ते अंब्रेलाच्या वर आहेत, तर त्यांना त्यांचं विजन मोठं आहे, कारण त्यांना तुमच्यापेक्षा चांगला अनुभव असतो, कारण तुमच्यासारखे त्यांच्याकडे 25-50-100 कस्टमर्स असतात. तर त्यांचा जो अनुभव आहे, कारण त्यांनी लोकांकडनं एवढा फीडबॅक घेतलेला असतो बिझनेसबद्दल की त्यांचा अनुभव तुम्हाला लाभू शकतो. पण प्रश्न नाही विचारला तर उत्तर नाही मिळणार. तर ॲज अ उद्योजक तुम्हाला स्वतःला प्रोएक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे की तुम्ही प्रश्न विचारतच राहा. आणि हे तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुम्ही तुमच्याबरोबर निगडीत असलेल्या प्रोफेशनल बरोबर दोस्ती करता आणि त्यांना कायमस्वरूपी कॉन्स्टंट बेसिसवर भेटत राहता, किमान महिन्यातनं एकदा. 15 दिवसातनं एकदा अतिउत्तम आहे, पण किमान महिन्यातनं एकदा. आणि त्यांच्या मदतीने तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवू शकता. इनफॅक्ट तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये इनपुट तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता, कारण तुमची स्ट्रॅटेजी कुठच्या दिशेला योग्य आहे किंवा अयोग्य आहे याच्यामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये मदत करू शकता, कारण त्यांना इतर बिझनेसचा सुद्धा अनुभव आहे जिथे अशा टाईपच्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट झाल्या असतील. तर त्यांना तो अनुभव असल्यामुळे ते तुम्हाला ते शेअर करू शकतात. सो दे आर बेसिकली युअर द्रोणाचार्यस. तुमचा चार्टर्ड अकाउंटंट, तुमचा कंपनी सेक्रेटरी, तुमचा लॉयर, दीज आर बेसिकली तुमचे बिझनेस कन्सल्टंट्स, तुमचे मार्केटिंग कन्सल्टंट, तुमचे सेल्स कन्सल्टंट. दीज आर बेसिकली युअर द्रोणाचार्यस. करेक्ट. सो आपण मार्चमध्ये सीएजना जास्त भेटतो. सो सगळ्यात जास्त मला वाटतं नेटवर्किंग ना हे सीएनच्या ऑफिसमध्ये व्हायला पाहिजे, कारण मार्चमध्ये आपण आपल्या बॅलन्स शीटसाठी तसंही भेटत असतो किंवा आपल्या अकाउंटसाठी भेटत असतो. पण बऱ्याचदा ना आपण फक्त आपल्या फायनान्स पुरतंच बोलतो, पण बिकॉज वी आर एनिवेज गोईंग देअर आणि त्यांच्याकडे थाउजंड्स ऑफ क्लायंट असतात, तिकडे आपल्या बिझनेसचं एक छोटंसं पिच देणं गरजेचं आहे, किंवा मी हे करतो किंवा तुमचे आणखीन कुठले क्लायंट्स आहेत, त्यांना आमची सर्व्हिस कशी होऊ शकते, हे कन्व्हर्सेशन होत नाही. आणि कदाचित तो सीए पण एवढा बिझी असतो की तोही विचारत नाही की तुम्ही एक्झॅक्टली काय करता. सो दॅट काइंड ऑफ रेफरिंग त्या मीटिंगमध्ये जास्त होऊ शकतो. म्हणजे मार्चमध्ये तुम्ही ऑलरेडी तुमचं बॅलन्स शीटचं काम करत असताना एप्रिल पासूनच्या रेफरलचं पण काम सुरू केलेलं आहे. सो
सीए इज अ गुड नेटवर्किंग बेस असं मला वाटतं. सो व्हॉट कॅन वी डू अबाउट इट? मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन की तुम्हाला जर तुमच्या सीएचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे असेल ना, तर हम्म. तुमच्या कंपनीकडनं तुमच्या कंपनीबद्दल एक प्रेझेंटेशन बनवून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल समजा फंड रेजसाठी तुम्ही एक प्रेझेंटेशन बनवलं किंवा एका मोठ्या क्लायंटला अक्वायर करण्यासाठी तुम्ही एक प्रेझेंटेशन बनवलं. त्याचा क्लायंटचा बिझनेस अक्वायर करण्यासाठी म्हणजे दे बिकमिंग युअर कस्टमर. तर अशा वेळेला हे प्रेझेंटेशन बनवायचं आणि ते करेक्ट करून घ्यायचं तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटकडनं. तर जेव्हा तो करेक्ट करायला जाणार तेव्हा त्याला वाचावं लागेल, त्याला समजावं लागेल, त्याला तुमच्या बिझनेसच्या खोलात जावं लागेल. तर तुम्ही त्याला एज्युकेट करताय आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला इनपुट्स देईल आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील देईल की तुम्ही यांच्याशी का बोलत नाही, तुम्ही त्यांच्याशी का बोलत नाही, तुम्ही यांना भेटा, तुम्ही त्यांना भेटा. तो तुम्हाला अपॉइंटमेंट पण घेऊन देईल. कारण चार्टर्ड अकाउंटंट, लॉयर, डॉक्टर, कंपनी सेक्रेटरी या सगळ्या लोकांना आहे ना बिझनेस ओनर्सचा डायरेक्ट ऍक्सेस असतो. हो. डायरेक्ट ऍक्सेस. ते फोन उचलून डायरेक्ट बोलू शकतात. तर जर तुमचा चार्टर्ड म्हणजे तुमचा हा असा प्रोफेशनल जर तुमच्याबद्दल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल जर इम्प्रेस झाला तर ही विल मेक द कॉल्स टू यू. कारण शेवटी बिझनेसमध्ये काय असतं, तुमच्यासाठी कोण रेकमेंड करतंय किंवा तुमच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट कोण घेऊन देतंय याच्यामध्ये फार भर असतं, याच्यामध्ये फार वजन असतं. म्हणजे एखाद्या मुख्यमंत्रीने एका उद्योजकाला म्हणजे एक इंडस्ट्रीजला उचलून फोन केला आणि जर सांगितला मी तुमच्याकडे एक चांगला उद्योजक पाठवतोय, बघा तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता, तर तो समोरचा माणूस तुमची वाट पाहत बसणार. बरोबर. अनेक उद्योजकांसाठी त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचा लॉयर किंवा त्यांचा कंपनी सेक्रेटरी एका मुख्यमंत्रीसारखा महत्व ठेवतो. कारण त्यांनी त्याला बेल आउट केलेलं असतं, मदत केलेली असते, त्याच्या ग्रोथ मध्ये भागीदार असतो ट्रस्ट किंवा त्यांच्यामध्ये तो इन्व्हेस्टर असतो. तर जर त्यांनी जर तुमचं रेकमेंडेशन दिलं तर त्या रेकमेंडेशनला वजन असतं, वजन. आणि वजनदार इंट्रोडक्शन जर मिळालं ना तर 75% तर काम झालेलं आहे. म्हणजे शेवटच्या बॉलवर 3 रन पाहिजेत आणि तुम्हाला पाठवलंय, मग तुम्हाला चौका किंवा छक्काच मारायचा ना डायरेक्ट. IPLचा सीझन आहे म्हणून बोलतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसला फायदा करून घेऊ शकता तुमच्याशी निगडीत असलेल्या प्रोफेशनल्स बरोबर. एक उदाहरण देईन. मी एका लॉ फर्मला एंगेज केलं, ऑनबोर्ड केलं. तर जेव्हा मी त्यांना एंगेज केलं ना तेव्हा माझे मित्र म्हणाले, अरे दॅट लॉ फर्म एवढी मोठी आहे, महाग असतील वगैरे वगैरे. तर मी माझ्या त्या मित्राला सांगितलं, हे मोठे आहेत आणि चांगले आहेत ना म्हणून यांच्याकडे मोठी आणि चांगली क्लायंट्स असतील. जर त्यांना माझा बिझनेस आवडला तर दे बिकम माय टेस्टिमोनियल ना त्यांच्या इकोसिस्टम मध्ये. तर त्याच्यापेक्षा भारी काय असू शकतं. आता लोक जेव्हा बिग फोरला अपॉइंट करतात तेव्हा बिग फोर मध्ये सगळ्यात मोठा फायदा काय आहे, त्यांचे ऍक्सेस पॉइंट्स पूर्ण जगात असतात. कारण त्यांचे ऑफिसेस प्रत्येक देशात असतात. बिग फोर म्हणजे डेलॉइट, KPMG, अर्न्स्ट अँड यंग अशा टाईपच्या कंपनीज. तर जर तुम्ही त्यांना अपॉइंट केला ॲज अ ऑडिट फर्म तर ते तुम्हाला पूर्ण जगाला इंट्रोड्यूस करू शकतात. प्रत्येक उद्योजक तिथपर्यंत पोहोचायला त्यांना थोडा वेळ लागतो. म्हणजे ते मर्सिडीज घेण्यासारखं आहे की प्रत्येक माणूस मर्सिडीज घेऊ शकत नाही, पण प्रत्येक माणूस कष्ट करतो मर्सिडीज घेण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा एका मोठ्या फर्मला तुमच्या ऑनबोर्ड करण्यासाठी मेहनत जर केली आणि जर तुम्ही जर त्यांना ऑनबोर्ड केलं तर कदाचित त्यांच्या नेटवर्कमध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ मिळू शकेल ॲज अ टेस्टिमोनियल फ्रॉम देम और ॲज अ रेफरन्स फ्रॉम देम और ॲज अ गाईड फ्रॉम देम की तुमच्या कंपनीमध्ये कोण इन्व्हेस्ट करू शकतात. कारण त्यांच्याकडे सगळ्यांच्या पत्रिका असतात. एक असा गुरुजी ज्यांच्याकडे सगळ्यांच्या पत्रिका असले ना तर त्याला माहिती आहे की कुठची पत्रिका आपण जोडून आणू शकतो. इट्स अ ग्रेट नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी. इट इज अ ब्रिलियंट नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी. ग्रेट. आय थिंक दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. आणि जर हा कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही मार्चमध्ये काय करताय किंवा तुम्ही एप्रिलमध्ये काय करणार आहात हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आम्ही डेफिनेटली त्याच्यावर फीडबॅक देऊ आणि कमेंट करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटनी तुमच्या बिझनेसमध्ये काय असं मार्गदर्शन केलं ज्याच्यामध्ये तुमची दिशा बदलली, त्याच्यामुळे तुमचं दशा बदलली आणि तुमची प्रगती 10 पटीने वाढली, असं जर तुम्हाला काय मार्गदर्शन कुठच्या चार्टर्ड अकाउंटंटनी तुमच्या केलं असेल तर ते प्लीज शेअर करा. म्हणजे बाकी लोकांची सुद्धा अपेक्षा त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट्सकडनं वाढतील आणि इतर चार्टर्ड अकाउंटंट्सना सुद्धा समजेल की आपण आपल्या क्लायंटला कुठच्या पद्धतीने मदत करू शकतो. धन्यवाद.